शासन सुंदर होईल संसार जर घेता एकत्वाचा आधार। शासनगत एकत्व शासन संसार कधी सुखी होणार आहे? कारण संत सांगतात की गावामध्ये पत आणि शेतामध्ये खत आणि घरामध्ये एकमत असेल तर शासन संसार सुखी होणार आहे। मग शासन ते एकमत शासनगत कुठं जर मिळत असेल, शासन ते एकत्वाचा भाव जर कुठे जागृत होत असेल तर शासन संत महापुरुषांच्या प्रवासामध्ये शासन होतो। शासन घर प्रपंच जर शासन सुखी असेल तर शासन परमार्थ आमचा सुखार होतो। म्हणून शासनाची भावना या ठिकाणी संत महापुरुष ठेवतात। जसे अरदास प्रार्थना केली तशी 2-1 मिनिटांमध्ये शासन मिरजे महात्माजी जे सिपुरीतून शासन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शासन त्यांच्यानंतर श्रवण करूया। शासन नुकतेच शासन पायापाची वाडी या ठिकाणी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी महात्मांची जी नियुक्ती झाली आहे ते सकाराम चव्हाणजी तेही महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत। चेअरमन साहेब शासन तेही आपली भावना 2 मिनिटांमध्ये ठेवतील। प्रेमाने बोला संत जनों, प्रेमाने बोला। कैसे गुण गाऊं में आपके मेरे शब्दकोश में शब्द नाही। कैसे माताजी तुमचं गुण गाऊ की माझ्याकडे शब्द दाखवले पडतात। आणि सत्संग गंगा इसमेचे नाते पापी से पापी भी पावन हो जाते। यामध्ये आपल्याला बसवलं आणि त्याची किती करत आपल्याला। आणि संत बघा परवा पंढरीची वारी झाली, ही खारुटीची जेजुरी पासून तिचा प्रवास होता। प्राण्याला संतजनो मुखी प्राणी पण केले असं संतजनो जे लळा लावले तसं संत असतं। हे जेजुरी पासून ते तिचा प्रवास होता। प्रत्येक हातामध्ये असायची, प्रत्येक जण खायला घालायचे, सगळे करायचे संतजनो। सेतू बांधत असताना तुम्हाला म्हणजे रामायणाची गोष्ट माहिती असेल संतजनो, जेव्हा सेतू बांधत असताना एक खारुटी सेवा करत होती। ती रामानं बघितलं पण ती खारुटी सेवा करत असता संतजनो एखाद्या पायाखाली चिरडली गेली। मग शेवटी एखाद्या पायाखाली चिरडली गेल्यानंतर तक्रार आली की तिला खारुडीला कोणी चिरडलं। संतजनो रामाच्या मांडीजवळ आणलं, संतजनो सद्गुरूच्या मांडीजवळ बसवलं आणि म्हटले की तुला कोणी चिरडलं? खारुडीमध्ये जाऊ दे महाराज, जाऊ दे महाराज, कशाला विषय जाऊ दे, मी सेवा करत असताना लागला असेल, पाय लागला असेल, जाऊ दे म्हणजे खारुडीचा भाव कसा होता बघा। तरी पण सांग म्हणजे तरी पण सांगितलं तर सांगितलं कुणाचं? हनुमानाचं नाव। आणि त्याच्या पायाखाली चिरडली गेली। सांगितलं कुणाचं? आपल्याच माणसाचं नाव सांगितलं। म्हटले नाही म्हटले आपला जरी आलं तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, शिक्षा त्याला झालीच पाहिजे। नाही म्हटले तुम्हाला करायचंच असेल त्याचा सत्कार करा म्हटले, शिक्षा न देता त्याचा सत्कार करा, कारण त्याच्या पायाखाली चिरडले म्हणून तुमच्या मांडीवर बसण्याचा मला आवश्यक नव्हतं। तसे सद्गुरूने आपल्याला मांडीवर घेतले संतजनो, त्या संत माऊलीमध्ये बसण्याचा अवसर प्राप्त झाला आहे। तर संतजनो त्याच्या उपकाराचं ओझं आयुष्यभर आपल्याला। प्रेमाने बोला शासन सुंदर सभा महात्माजीने आपल्या चरणावरती ठेवला। जशी अरदास प्रार्थना केली तसे महात्माजी शासन हेही सद्गुरू चरणी शासन विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील। नंतर सर्व करूया संदर्भ महेशजी शासन सुंदर अशा आरंभासाठी। प्रेमाने बोला सत्संग, प्रेमाने बोला सुंदर होईल संसार घेता एकत्वाचा आधार। सत्संग हवाई सत्संग आपण झाला की सत्संगी धनाबाई जाती जळली आणि सत्संगाची सावकार मराठी भाजी तुटली। तर या सत्संगाने या संतांचं काम केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी कुठली विधी घेतली, तर या सत्संग त्याच्या जीवनामध्ये एकत्र कशामुळे आलं? तर सत्संगाने आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे। तेने सत्संगाची वर्तमान सद्गुरूला शरण जाऊन या निरंकार परमात्म्याची या देवाची ओळख करून घेतली होती। तर या सत्संगाची वर्तमान हा शब्द महत्वाचा आहे। तर आपण सत्संगाची आतापर्यंत भक्ती जर शिकलो पण असेल तर सत्संगाची आपल्या वडिलांनी केली, आजोबांनी केली, शेजाऱ्यांनी केली, पाहुणेबाईंनी केली, किंवा सत्संगाची आपल्या इतर मिस्टरांनी केली। ते सत्संगाची दास एस्टिमेट ड्रायव्हर आहे आणि सत्संगाची आमच्यासोबत जे भाग होते त्यांना म्हणलं जेवायला जीव्या चला म्हणलं आपण, ते म्हणजे माझा उपवास आहे। मग त्यांना म्हणलं ज्ञानेश्वर म्हणजे वस्तू नेमणूक करावी, शरीरातील पिळावे, दुरी केन मधुर तिरकाशिंका, योगाधिक साधने, आकांक्षा आराधने, तंत्र मंत्र विधाने सिद्धी करा, देवांतरण बजावे, हे सर्वदा काय न करावे। तर या सत्संगाची या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरमध्ये, भगवद्गीतामध्ये किंवा सत्संगाची तुकाराम गाथामध्ये। आपण सत्संगाची म्हणजे बघू शकत नाही किंवा बघायला वेळ नाहीये, पण आपण शिकलो कोणाकडून? जे आपल्या पाहुणे बहिणी केली किंवा आपल्या वडिलांनी केलं
ते शिकलो. तर या सत्संगाची म्हणून संतांना काय सांगलं, आंधळे जे विसरून गेले खऱ्या देवा. म्हणजे सत्संगाची खरा आणि खोटा जग म्हणजे एक नाही चुकला, दोन नाही चुकला, चुकला हा सारा संसार चुकलाय म्हणजे सत्संग. तर या सत्संगाची प्रत्येक संत महापुरुषांनी वर्तमान सद्गुरूला शरण जाऊन परमात्मे, आपण शाळा शिकलो कुठं, वर्तमान मध्ये शिकलो नाही, शिक्षकांनी वर्तमान मध्ये शिकलो नाही, शिक्षकांनी आपल्या आजोबाने आपलं शिकवलं का नाही, वर्तमान मध्ये आपण शिकलो, वर्तमान मध्ये खातोय पितोय, पण भक्ती का पहिली किंवा सत्संगाची आपण का नाही, सत्संगाची वर्तमान मध्ये भक्ती कराय. सत्संगाची राम सुद्धा सत्संगाची वैशिष्ट्य म्हणून शरण वर्तमान मध्येच केला. ज्यावेळी राम युद्ध जिंकून आले त्यावेळी सत्संगाची त्यांची आई म्हणली की तू कसं काय युद्ध जिंकून आलास, मला वाटत नाही म्हणजे तू एवढं मोठं कार्य केलं असतील. त्यावेळी सत्संगाची राम म्हणले गुरु वशिष्ठ कुल पूज्य हमारे इनकी कृपा दृष्टी वंदन. तर या सत्संगाची गुरु वशिष्ठांच्या कृपेने हे मी कार्य करू शकलो. हृदय विचरती बारंबारा कोण्या भांती लंकापती मारा. तर या सत्संगाची त्याची आई म्हणजे रामाची की मला वाटत नाही त्या लंकेला कारण रावणा असा पाय मारा धरतो काय धरती ठाकला कापायची आणि राम सुकुमार सुंदर तू कसं काय एवढं कार्य केलं, तर गुरु वशिष्ठांच्या कृपेने केलं. तर आता बघा सत्संगात हनुमंतर रामच म्हणलं, वर्तमान मध्ये रामाची सेवा केली सत्संगाची बघा. तर या सत्संगाची परफेक्ट दास सत्संग मध्ये बातमी दास जास्ती वेळ घेणार नाहीये. तर या सत्संगाची ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती महाराज वर्तमान मध्ये ज्ञान घेतलं, तुकाराम महाराजांनी बाबा चैत्र वर्तमान मध्ये ज्ञान घेतलं, नामदेव महाराजांनी देवाला हाताने भरवायचे त्यावेळी खेतर स्वामीकडून सत्संग त्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली. त्यावेळी म्हणजे देव 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 म्हणता शिरले माझे मन, जिकडं जाईल तिकडं पाणी आणि पाशानं खेतर स्वामीने उपदेश केला आणि देव अंग संग लागला, मागे पुढे परमासाठी म्हणती देव ऐकू. तर या सत्संगी मध्ये काय म्हणतो, राहे और सुखों की बातें करते हम मन में ईर्ष्या वह रखकर पानी कैसे अंदर जाएगा मुंह में चम्मच रखकर. तर या सत्संगाची जोपर्यंत ब्रह्मज्ञान गेला नाही तोपर्यंत बेडा परवाना नाही. प्रेमानं बोला. सत्संग थांबावं लागेल कारण चेअरमन पण आणि गाडी पण पाठ असते म्हणून ब्रेक मारा कारण वेळ थांबत नाही. सत्संग जशी प्रार्थना केली होती थोडासा दास जेणेकरून महात्मा शरदजी सुंदर अशा अभंगातून सद्गुरूच्या नेत्रात प्राप्त होतील आणि त्यानंतर महात्मा शिवाजी काशीजी श्री सुंदर अशा विचारातून सद्गुरूच्या नेत्रात प्राप्त होतील. प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. आजी सोनियाचा दिल वर्षे अमृतात आजी सोनियाचा दिल, आजी सोनियाचा दिल वर्षे अमृतात आजी सोनियाचा दिल.
प्रेमाने बोला. शिवाजी काशिक महाराजांची सुंदर अशा विचारातून सद्गुरूचे ज्ञानेश्वर प्राप्त करतील आणि तदनंतर शासन प्रेमी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. सांगलीहून आलेले हनुमानी महात्माजी ते सुंदर अशा विचारातून सद्गुरूचे ज्ञानेश्वर प्राप्त करतील. प्रेमाने बोला. समुद्राच्या मामा प्रेमाने बोला. समुद्राच्या मामा खरंच आला असण्याची कृपा या बोलण्याची मी मनात फळा आली म्हणजे त्या पद्धतीनं खरंच या ईश्वराचं कौतुक करत तेवढं आहे. ज्यावेळी आपल्याला प्रत्येक समयाला हे सद्गुरू अवतरत झाले, मात्र आपणाला ती गुण जे आहे ते आपल्याला माहीत होते. म्हणून समयाच्या सद्गुरू सुदीक्षा महाराज आपल्याला ती गुण आपल्याला देत आहेत, ते ज्ञान देत आहे की जसं संतांनी म्हटलेलं आहे, जेथे जातो तेथे तो माझ्या सांगा त्याचे चालू इशाटे धरून या. की प्रत्येक संतांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की का पाठवून होता वेळे देव आहे तुम्हाला. संतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं तर आपण ते मानत नाही. जसं आता जे अभंगामध्ये म्हणतो सगळीकडे आहे हा ईश्वर, बाहेर आहे, आत आहे. की जसं संतांनी सांगितलं की जेथे जाते तेथे तो माझ्या सांगते चालू इशाटे धरून. तुकाराम प्रत्येक
का दाटून नसावे देव आहेच म्हणून तरी आपण त्यांचं म्हणून ज्ञान आपल्याला दिलं आणि ब्रह्मप्राप्ती ब्रह्माची प्राप्ती झाल्याने आपले ब्रह्म मिळणार हे ज्ञान आज आपण घेणं गरजेचं आहे. पूर्ण या विश्वामध्ये हे निरंकारी मिशन सत्याचा प्रचार करत आहे. तर संत जनांनो की सर्व महात्मा आहेत जसं स्वतः म्हणे कैसा तो आज खरा संत म्हणजे तिथं खरा आणि खोटं का आपल्यापेक्षा आहे मात्र ती खूण आपणाला माहित तर या सगळ्याचं सत्वर करून आपण हे ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि हे लोकांनी प्रत्यक्ष करणं गरजेचं आहे. सुंदर भाव ठेवला शास्त्र कारण त्या ज्ञानाची प्राप्ती होत करून घ्यायची असेल तर एकमेव पर्याय आहे की जो गुरुशी शरण जाईल तयासी ब्रह्मप्राप्ती होईल न लग्याने गोपाल धरे सद्गुरुची पाय सांगण्याचा भाव होता की शास्त्र आत्मिक सुख शास्त्र ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर गुरुला शरण जायला पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही गुरु केलाय, कुणी तंत्र गुरु, कुणी मंत्र गुरु, कुणी विद्या गुरु, असे अनेक गुरु परी मोक्ष जाता सद्गुरु वेगळा जाण म्हणलेले शासन. मी कोण आहे शासन माझ्या स्वरूपाची ओळख करून देणारा सद्गुरु शासन जोपर्यंत जीवनात येणार नाही. कारण दत्तात्रयाने शासन 24 गुरु केलेले होते. मग तुम्ही आम्ही एखादा केला म्हणून काय फरक पडत नाही. शासन आणि त्याच मंदिरामध्ये आज आपण बसलोय. जोपर्यंत सात्संगत माझ्या जीवनामध्ये सात्संगत खऱ्या परमात्माची सात्संगत ओळख होत नाही तोपर्यंत सात्संगत मला थांबणं गरजेचं नाही. सात्संगत तो प्रयास आज तेच संदेश शासनकार्य देतात तर महात्मा जशी अभ्यास केले तसे सांगली होणारे हनुमानी महात्माजी आणि त्यानंतर श्रवण करूया महात्मा देवराजजी सात्संगत सुंदर अशा विचारात प्रेमाने बोला हरिचला तो प्रेमाने बोला सर्वांनी बोला बनाने वाले ने तो कुछ भी कमी नहीं की पर किसको क्या मिला ये सब मुकद्दर की बात थी. सृष्टी निर्मात्याने कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही. बरोबर ना. प्रत्येकाला कुणाला माळी मिळाली, कुणाला गाडी मिळाली, बरोबर, कुणाला जमीन मिळाला, जुमला मिळाला, त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मिळाला असं आपण म्हणतो. जसं सृष्टीमध्ये आपण पाहतो ना लहान आहे तिथं मोठा उंच आहे, तिथं नीच आहे, श्रेष्ठ आहे तिथं कनिष्ठ आहे, स्त्री आहे तिथं पुरुष आहे. सृष्टीमध्ये प्रत्येक शब्दाला प्रतिस्पर्धी शब्द आहे बघा. बरोबर ना. प्रत्येक शब्दाला प्रतिस्पर्धी शब्द आहे. पण आपण नेमकं काय करतो? बरोबर आहे ना. देव आहे तिथं भक्त आहेच की. देवाची परिभाषा संत निरंकारी मिशन जवळजवळ 94 वर्ष झालं सांगतोय. तुम्हाला वाटत असेल फक्त भारतामध्ये नव्हे तर जवळजवळ ह्या विश्वामध्ये 146 देशामध्ये हा प्रचार होतोय की माणसाला माणसाशी आणि ह्या प्रेमाशी जोडायचं. ते जरा शक्ती प्रदर्शन करायचं ना मिशनला किंवा काय करायचं. फक्त माणसाला मी आलोय कशासाठी, मला काय करायचं, मी जाताना काय घेऊन जाणार हेच मला काय कळलं आणि मला नेमकं गुणगान कशाचं करायचंय. कारण आपण संत म्हणतात की बहुत सुप्रताची दोन्ही म्हणून विठ्ठल लावली. अहो गावची लोक संख्या फक्त 10,000 असेल महाराज, पण आपण फक्त मोजकीच उपस्थित आहोत. कारण सुकृत असा लागतं प्रारब्ध असा लागतं या सत्ताच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी. तर हरिचरण करून 4 खाली 4 वारी जवळशी लक्ष जीवयानी जने निर्मिले लोकपती तया नाव देव ब्रह्मा विष्णू हर हे जयाच्या अवतार तो देव हा निर्धार निश्चयशी. आता नमाज पढ़तो भगवत पैगंबर होतेच म्हणतात की अल्लाह भी अल्लाह राम भगवत सुनाने अल्लाह एक ही जगह ऐसी खाली नाही जहां मला अल्लाह नाही. हिंदू धर्मशास्त्र ते सांगतं की देव हा जळीस नाही काष्टी पाशाने भरून उरलेला येत नाही, जात नाही, तुटत नाही, फुटत नाही, त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. असा हा माझा निर्गुण निरंकार हा एक परमात्मा हा देव आहे. मिशन सांगण्याचा प्रयास करते. संस्कृती सांगतात देह देवाचे मंदिर आता तुम्हाला परमेश्वर बरोबर ना. तसं उसामध्ये सागर जैसा देही ऐश्वर जसं दुधामध्ये उडवली तैसा देही आजच्या कृपाने तुका म्हणजे उडू जेना देही देवता पाहणं देही देवता पाहणं ही देहामध्ये देवाची अवस्था पाहण्याचं एक कार्य मिशन करते. आता गुणगान करायचं काय, मी जन्माला आलो कशासाठी, अरे क्या बनने आए थे क्या बन बैठे, कहीं पे मंदिर बना बैठे तो कहीं पे मस्जिद बना बैठे, अरे हमसे तो अच्छी जात है उन परिंदों की, कभी मंदिर में जा बैठे तो कभी मस्जिद में जा बैठे. आपण काय करायला लागलो, आज मंदिरात येणारा मनुष्य मस्जिदमध्ये जात नाही. ह्याच ईश्वराचं ह्याच परमात्म्याचं ह्याच एका देवाचं गुणगान करण्यासाठी आणि त्यातला मनुष्य मंदिरात येऊ शकत नाही. नेमकं आपण करायला लागलो काय, मग आपल्यापेक्षा पशी पक्षी बरे ना कधी मंदिरात जाऊन बसू शकतात, कधी मस्जिदमध्ये जाऊन बसू शकतात, काही बसू शकतात. मग आपण कोणत्या दिशेने वाटचाल करतोय, आपला टप्पा कोणता आहे हे हरिचरण आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. मला गुणगान कुणाचं काय, आपण गुणगान गात असताना मी नेहमी उदाहरण देतो, कायम देतो, महिला वर्गाचंच आहे. आपण गुणगान कुणाचं करतो, आपण गुणगान गणपतीला काही वस्तू आणि त्याचं गुणगान करतो. आपल्याला एखादा लई महाराज मदत करत असं त्याचं गुणगान करतो, एक महाराज लई ज्ञानी असतं लई भारी म्हणून त्याचं गुणगान करतो. बरोबर, एखादा मोठा नेता असला त्याचं गुणगान करतो, एखादा समाजसेवक असला तर त्याचं गुणगान करतो. प्रत्येकाचं आपण गुणगान करून मला नेमकं गुणगान कुणाचं करायचं आहे हे आपण विसरू. एक उदाहरण तुम्ही कदाचित ऐकलं असेल, मी नेहमी सांगतो प्रत्येक ठिकाणी
की आयटी क्षेत्रामध्ये तुला जास्त पगार असतो असं म्हणतात, कारण माझ्या भावाचे जावई पण आहेत, महिन्याला 5,000 पगार आहे. तर तुम्हाला सांगतो त्या क्षेत्रामध्ये होतं, नवीन लग्न झालं होतं आयटी क्षेत्रामध्ये, मुलाला चांगलं त्याला स्थळ मिळालं. स्थळ मिळाल्यानंतर ह्यांच्या प्रेम होणार, स्थळ मिळाल्यानंतर अहो त्यांचं काय हो आपल्याला प्रेम, एवढं प्रेम एकमेकांना क्षण सुद्धा एकमेकाला सोडून राहतो, एवढं प्रेम. आणि झालं काय, कालांतरानं त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता, ऑफिसमध्ये बसल्यानंतर लॅपटॉपवरती त्याच्या सहज लक्षात आलं, कदाचित आपल्या पत्नीला माहित नसेल की आज तिचा वाढदिवस आहे, पण मला माहित आहे लॅपटॉपमध्ये हे केल्यानंतर, आणि आज तिला आपण सरप्राईज द्यायचं, एक व्हिजिट द्यायचं म्हणून ठरवलं. तिला व्हिजिट द्यायचं म्हणून काय करायचं म्हणून एकदम सरप्राईज देऊ म्हणजे तिला आश्चर्यचकित करू म्हणून येताना सरळ आला, अगदी कुरुल गावापासून सरळ आला. या गावाच्या कडेलाच सोनाराचं एक दुकान होतं. सोनाच्या दुकानात गेला, म्हणला बायकोला काय करायचं आपण एकदम खुश करायचंय. तर म्हणला नथ घेऊ, म्हणला म्हणला दादा म्हणला एक नथ सुंदर अशी दाखवा म्हणला. तो म्हणला पण ठीक आहे. नथ घेतली, नथ घेऊन घरी आला आणि बायकोला आत येणे अगोदरच पिशवी पण घेतली नाही, महाराज पाणी पण दिलं नाही, पण बरं झालं तुम्ही आला, मला एक क्षण सुद्धा तुम्हाला सोडून राहत नव्हतं, मी सतत तुमचं ध्यान चिंतन स्मरण करत असते. असं कसं म्हटल्यानंतर तो हात येऊन म्हणला, हात आला, अगं आज तुझा वाढदिवस आहे, तुला माहित आहे का? अहो काय सांगताय म्हटली, छान तुमच्या ध्यानात आहे पण माझ्या ध्यानात नाही, किती माझ्यावर प्रेम करता बघा म्हटली, मला एक क्षण सुद्धा तुम्ही विसरू शकत नाही. पण ठीक आहे असेल मग थांब म्हटली, तुला आज खुश करण्यासाठी तुला नथ आणलेली आहे, ते नथ आणल्यामुळे नथ आव्हान छान आहे म्हणून घेतली, नाकात घातली, आरशा पुढे जाऊन उभा राहिली. आरशा पुढे उभा राहिली, छान वाटली. लगेच मोबाईल उचलला, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, उचलला ते लगेच आईला फोन लावला, पप्पाला फोन लावला, आज माझ्या नवऱ्यानं मला नथ आणली, माझा नवरा माझ्यावर एवढं प्रेम करतो, निदान करतो, एक क्षण सुद्धा माझा नवरा मला विसरू शकत नाही, मला सोडून राहू शकत नाही, माझा प्रत्येक शब्द झेलतोय, माझं एवढं गुणगान गातोय. तर असं करत तिने आई वडिलांना फोन लावला, आई म्हणली खरंच छान मला जावई सोन्यासारखा मिळाला. तिने लगेच शेजारी फोन लावला, कुठं रामपुरा लावला, मासाळवाडीला लावला, कोगनोळी, पोपटोळी, खंडेराजुरी, आंबोलीची आसपासची गाव आहे जिथं पै पाहुणे मित्र मंडळी मैत्रीण कॉलेज सगळ्यांना सांगितलं की आज माझ्या नवऱ्याने मला नथ आणली, किती नवरा माझा प्रेम करतो, आम्ही दोघं एकमेकाला एक क्षण सुद्धा सोडू शकत नाही. संत कबीर बोलता सांगायचं तात्पर्य भावार्थ एवढाच आहे, अरे जिसे यार ने नथ दी स्मरण करते है बार बार, आणि जिसे यार ने नाग दिया उसको भूल गई ये नाग. अरे म्हणजे देवा एक साध्या नवऱ्याने तुला नथ आणली, तर त्या नवऱ्याचा किती प्रचार, किती प्रसार, किती गुणगान, किती स्मरण करतेस. आणि ज्या देवाने या शहरामध्ये सुंदर असं नातं असतं ना, तो त्या देवाचं गुणगान किती करायला पाहिजे, त्या देवाचा प्रचार किती करायला पाहिजे, त्या देवाचा प्रसार किती करायला पाहिजे, त्या देवाशी मी एकरस किती वेळा राहायला पाहिजे. बरोबर आहे ना? चिंतनाचा विषय आहे. म्हणून हरीचे किंवा असं जे संत झाले 350 ते 700 वर्षापूर्वीपासून संतात आजरंभ आहे, बरोबर ना? त्याची नावं आजरंभ, तुमच्या माझ्या आजच्या पंचाचा नाही, तुमचं माझं पण होणार नाही, तुम्ही किती काही करा. कारण बघा संसाराचा विषय चालला, संसार सुखी कधी होतो, अशा दृष्टमनुष्य भ्रांती आणि कल्पना ह्या ज्या वेळेला सुखी होतात त्यावेळेला संसार सुखी होतो. महाराज माया ही नागिन नाही, कारण कुठल्याही संतांनी सांगितले माया ही नागिन, मायेवरती प्रभुत्व मिळवलं ते संत पदाला पोहोचले. पहिले देवा पाठी नावाची माया, बरोबर. आम्ही तुम्हाला पोटासाठी करमशी आटमिती ठोट तुटे आणि वर फिरवते जाणार पुढे जुळत तुझे पोट आणि संता पुढे मानिक. हे संतांना ह्या परमात्म्याचं वेळ टाकलं म्हणून संतांची नावं अजरामर झाली. आणि हरीचे नाव सांगायचं म्हणजे त्यावेळेला त्यांना एक वेळ सोडून झालं. संत जनाईचा आवाज घेतला की मी वेळी झाले, मी वेळ्याच्या गावाले, तुम्ही आवा बोलू नये, आम्ही माणसात नाही. तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी संत ऋषी, तुम्हा घरी सोने नाणे, आम्हा घरी ताळ विडे, मुक्ताबाई झाली वेळ आणि प्रपंचाचं बदल पाणी. हरीचे नाटक असं आहे वेळ, पण त्या संतांनी प्राप्त केले, ते संत पदाला पोहोचले. आपण असं बोलू ना महाराज मी कशासाठी आलोय, तुम्हाला मला माहित आहे महाराज जन्माला आलो मी असंच जाणार, नुसतंच म्हणते एकमेकाला, सकाळ उठून एकमेकाला फसवायचं काय सोडत नाही. रात 24 तासाची ड्युटी 48 तास करायचं सोडत नाही. पोरग कॉलेजला त्याला पाक अगदी एमटे करायचं सोडत नाही. का महाराज काहीतरी तिची आशा माहित आहे, मी जाताना काहीच घेऊन जाणार, सगळं इथंच पडणार आहे, तुम्हाला नेमकं काय करायचंय. आपण म्हणतो ना मगाशी मला सुद्धा म्हणजे सुखासाठी कशी तळवळ तरी तू पंढरीशी जा, एक वेळ बघतो वाच, एकदा शुक्र सारखं जायची गरज भासणार नाही. असं हे सुख हरीचे प्राप्त करायचं असेल तर सत्संगमध्ये या. आणि सत्संगमध्ये आल्यानंतर हरीचे नाव करून निश्चितपणे की देवाचं गुणगान गायल्यानंतर आपलं स्वरूप देवाचं आपण एक कसं परमात्म्याशी एकरस होतो. म्हणून संत म्हणतात की सत्संग देही हा सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. शासन जसं निवेदन केलं तसं महात्मा देवराजी सद्गुरु स्वरूप माऊलींचा सत्कार आणि अंतिम रचना प्रेमाने बोला. संघाची प्रेमाने बोला. वेळ तर सत्संगाची आता झालेच आणि महाराजांनी आता हम बऱ्याच गोष्टीचा सत्संगाची निचोड सुद्धा केला. सत्संगाची फार सुंदर सत्संगाची अभंग माताजींनी घेतला की खरोखरच सत्संगाची जनाबाई बरोबर सत्संगाची जातं तर सत्संगाची ओढलं, पण नातं सत्संगाची पांडुरंगाबरोबर जोडलं. हे जोड़ने साठी सत्संग जी है, सत्संग है, सत्संग वो गंगा है, उसमें जो नाते हैं
पापी से पापी भी पावन हो जाते. सत्संगाची कितीही पापी सत्संगाची जीव जर असेल आणि सत्संगाच्या सत्संगमध्ये येऊन सत्संगाची गुरुच्या ब्रह्मज्ञानाला जीवनामध्ये प्राप्त तर सत्संगाची सर्व सत्संगाचे पापाचा नाश होण्याचं एकमेव ठिकाण सत्संगाची हे सत्संग आहे. सत्संगाची हा सद्गुरू आहे. वाल्याचा वाल्मिक ऋषी सत्संगाची या सत्संगामध्ये झाला. सत्संगाची ज्ञान कोणतंही सत्संगाची नवं नाही, नीत नवं सत्संगाची हे सगळं सत्संगाची या पृथ्वीवरती प्रस्थापित करण्या अगोदरचं हे ज्ञान आहे सत्संगाची. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर सत्संगाची. ते पंढरपूर नाव सत्संगाची. हे सत्संगाची जे पंढरपूर आहे सत्संगाची हे सूर्य चंद्र तारे धरती पाणी अग्नी वायू जीव आवाज सत्संगाची या सद्गुरूनं सत्संगाची निर्माण केलेलं आहे. हाच विठ्ठल आहे, हाच राम आहे, हाच कृष्ण आहे सत्संगाची. जाना सत्संगाची जाणारे करा कल्याण ऐसे सांगती वेद पुराण. सत्संगाची ज्ञानेश्वरीमध्ये पण सत्संगाची याचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अव्यक्त निराकरण आहे जे आकार जेथून चराचर हरिशी भजे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे. सत्संगाची दाखवण्याचं काम या जगामध्ये सत्संगाची हरीला प्रत्यक्ष दाखवण्याचं काम आज जगामध्ये निरंकारी मिशन करत आहे. लोक म्हणतात निरंकारी मिशन देवाला म्हणत नाही. शपथपूर्वक आज सांगतो तुम्हाला जगामध्ये फक्त निरंकारी मिशनच देवाला म्हणतंय. सत्संगाची विश्वामध्ये सत्संगाची लोक मानतात ते प्रतिमेला, प्रत्यक्ष देवाला मानण्याचं काम सत्संगाची निरंकारी मिशन करत आहे. देवाला दाखवण्याचं काम निरंकारी मिशन करत आहे. आज वर्तमान समयाचा सद्गुरू करतोय सत्संगाची. या सत्संगाची काय लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देव घ्या फुका न लगे लोका मूळ काही. देवाला प्राप्त करण्यासाठी काही लागत नाही सत्संगाची, कारण देवाने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. वरती सूर्य चंद्र तारे, खाली धरती पाणी अग्नी, मध्ये वायू जीव आवाज, ही सर्व सृष्टीची जी सत्संगाची रचना आहे ती केवळ या परमपिता परमात्म्याने सत्संगाची केलेली आहे. सत्संग आज जर कुणाला सत्संगाची खरोखर सत्संगाची पांडुरंगाला पाहायचं असेल तर खरोखर सत्संगाची निरंकारी मिशन मध्ये या. ब्रह्मवेता सत्संगाची ज्ञान प्रचारक महात्माच्या वेळेला सत्संगाची तुमच्या गावांमध्ये सत्संगाची येईल. एक श्रद्धेचा नमस्कार करा सत्संगाची आणि पांडुरंगाचं दर्शन करून घ्या सत्संगाची. पुढे आम जगामध्ये सत्संगाची हा संदेश दिला जातोय. पुढे आम सत्संगाची चॅलेंज आहे सत्संगाची. ज्या कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या देवाचं सत्संगाची ज्ञान दिलं तेच ज्ञान सत्संगाची निरंकारी मिशन मध्ये आज वर्तमान समयाचा सद्गुरू करून येतोय सत्संगाची. ठाईच करून पैसोनी करा एक चित्त आवडे आनंद आळवा सुखी येतो घरा नारायण. सत्संगाची तुमच्या घरात सत्संगाची परमात्मा आहे. जसं सत्संगाची महात्म्याने उल्लेख केला की दत्तात्रेयांनी 24 गुरु केले सत्संगाची. अहो तुम्ही एक तर करून पहा सत्संगाची, एक तरी करून पहा तुमच्या जीवनामध्ये सत्संगाची सत्य ज्ञान सत्संगाची आल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंग सत्संगाची तुमच्या हृदयामध्ये आहे सत्संगाची, तुमच्या अंतःकरणामध्ये आहे सत्संगाची. म्हणून शहनशाह बाबा अवतार सिंगजी महाराज म्हणतात की ईश्वराच्या शुद्धी प्रणव ऐका कुठे राहतो हा संतांच्या हृदयात राहतो रचनेवरती बसला हा समय नाही हा पण तुम्ही जे करणे ते आज करा त्यातून सारी मान बळाई हरिभक्तांचे पाय धरा. धन्य धन्य त्या भक्तजनांचे काम जयांनी हे केले. सत्संगाची ज्यांच्या जीवनामध्ये सत्संगाची हा सद्गुरू आला त्यांच्या जीवनामध्ये हा परमात्मा आला सत्संगाची. या एक श्रद्धेचा नमस्कार करा सत्संगाची, एक श्रद्धेचा सत्संगाची आणि आल्या जन्मीचं सार्थक करा सत्संगाची. आल्या जन्मीचं सार्थक सत्संगाची तेव्हाच होणार आहे सत्संगाची आम्ही पूर्ण सद्गुरूच्या सत्संगाची चरणावरती नतमस्तक होणार आहे. तेवढ्यासाठी सत्संगाची हा मनुष्य जन्म आहे सत्संगाची. तुम्ही काही करा सत्संगाची. जसं महाराजांनी उल्लेख केला सत्संगाची रावणाकडे सोन्याची लंका होती सत्संगाची, कवडी सुद्धा बरोबर घेऊन गेला नाही सत्संगाची. जगचेता सत्संगाची सर्व जग जिंकलं पण सत्संगाची सरते शेवटी सांगितलं की माझे दोन्ही हात आपणाच्या बाहेर काढा. जग तुम्हाला विचारेल की जगचेता सिकंदर सत्संगाची खाली आपल्याला चाललेला आहे. सांगण्याचा भावार्थ इतका सत्संगाची जे काम करण्यासाठी सत्संगाची आपण आलोय ते काम जर सत्संगाची आपण केलं तर निश्चित रूपाने सत्संगाची क्षणाक्षणाला आपल्या जीवनामध्ये सुख आहे. क्षण आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद आहे सत्संगाची. क्षणाक्षणाला सत्संगाची आपल्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करण्याचं सामर्थ्य सत्संगाची सद्गुरूने दिलेलं आहे. म्हणून या संत जनांनो एक श्रद्धेचा नमस्कार करा, आल्या जन्मीचं सार्थक करा, इहलोक सुखी करा आणि परलोक सोयीला करून घ्या. सत्संगाची प्रेमाने बोला. सत्संगत महात्मा पोटतिडकीने सांगत होते सत्संगत कारण जे आम्हाला मिळालेलं आहे ते तुम्हालाही प्राप्त व्हावं हीच एक भावना सत्संग त्या ठिकाणी होती. सत्संगत आज ज्यांच्या माध्यमातून सत्संग त्या ठिकाणी सुंदर असं नियोजन झालेलं आहे ते आमचे सत्संगत माझे सरपंच सादेवांना सत्संगत एक शब्द कानावरती टाकला
म्हणजे कधी पण या सासंगत सगळी सेवा या ठिकाणी करतो. तर सासंगत ते 2-1 मिनिटांमध्ये आपली भावना साधेवांना सासंगत या ठिकाणी ठेवतील आणि त्यानंतर दत्तात्रय यादव महात्माची आभार आणि सत्कारासाठी प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. आज या ठिकाणी आपले दत्तात्रय यादव आणि संदीप शेठ आपल्याकडे आणले असाच कार्यक्रम आहे. या ठिकाणी दत्त मंदिरमध्ये कुठल्याही धार्मिक कार्यक्रम घेत आपलं पूर्ण सहकार्य असतं. या ठिकाणी लागेल ते आपण सगळं सहकार्य करतो आणि यानंतर आता कार्यक्रम आपला सुरू होतो. प्रेमाने बोला. खरोखर सासंगची सत्कार्याची भावना, परोपकाराची भावना असते ना सासंगत या संत महापुरुषांच्याकडे असते सासंगत. कारण या ठिकाणी फक्त तास वाटते या ठिकाणी दुसरा कार्यक्रम संपन्न होतोय. कारण सासंगत बाहेर आम्ही एकदा बऱ्याच वर्षापूर्वी सासंगत मंदिरात समोर कार्यक्रम घेतलेला होता. त्यानंतर सासंगत आज मंदिरामध्ये पूर्वी बाहेर बसवलं तर आज आत बसवलं. सासंगत खरोखर कृपा सासंगत दत्ताची आहे आणि सासंगत वेळ होत चाललेला आहे. तुम्हाला आम्हाला एक 40-45 मिनिटं सासंगत त्या ठिकाणी बसून अमृतवाणी सासंगत त्या ठिकाणी श्रवण करायचे. तर प्रमादानी महात्मा दत्तात्रय यादवजी सासंगत त्या ठिकाणी आभार, त्यानंतर सत्कार आणि अंतिम रचना. प्रेमाने बोला. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. बरोबरच आज इथं कार्यक्रम घेण्याचं नियोजन एवढ्याचसाठी केलं होतं की दर रविवारी कार्यक्रम आपल्या भवनवर चालतो. पण काय होतं की बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांचा कार्यक्रम आहे बाहेर चालतो आणि इतकी लोक या ज्ञानापासून वंचित राहतात. आज सद्गुरूंचाच आदेश आहे की दर महिन्याला गावाच्या बाहेर आपलं भवन सोडून एखादा तरी कार्यक्रम बाहेर घ्या. हा सद्गुरूंचं जे वचन होतं ते आज खऱ्या अर्थानं अंमलात आलं आणि बरेच नवीन महापुरुष माताबाईंजी इथं उपस्थित आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी आम्ही जे आपले सरपंच साधेवांना कायपुरे यांना विनंती केल्यावर त्यांनी लगेच आम्हाला सहकार्य केलं. इथली सगळी व्यवस्था त्यांनी फ्रीमध्ये केली. खरोखरच तो भाव आपल्या मनामध्ये जर असेल तर सत्संगीची सेवा पण मिळते. तसे त्यांचे बंधू महादेव कायपुरे यांनी भरपूर अशी सेवा आज आम्हाला तिथं प्रसादीसाठी करून दिलेली आहे सत्संगाची. तर बा सत्संगाचे तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी बहीणजी काळ्या बहीणजी सद्गुरू स्वरूप बहीणजी त्या उपस्थित राहिल्या. तसेच सहयोगी बरेच सांगली मिरजहून आपल्याला सत्संगाचा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. त्यांचं सद्गुरू मातेंच्या कृपा आशीर्वादानं सत्संगाची त्यांना भरपूर असं हे सुख समृद्ध जीवन सत्संगाचे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान इतरांच्या पर्यंत पोहोचावं हा एक सद्गुरू मातांचा प्रयास आहे आणि तो एक छोटासा प्रयास आज इथं आपण केलेला आहे. आणि अशाच प्रकारची सत्संग दर रविवारी आपल्या भवन मध्ये चालते आणि दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये मॉर्निंग सत्संग ही चालते सत्संगाची. तरी नवीन भाविक बंधूंनी आज हे ज्ञान इथं आपला हा जो कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांची उत्सुकता वाढली असेल त्यांनी दर रविवारी 7 ते 9 कार्यक्रमाला पोहोचा आणि सकाळी 6 ते 7 या वेळेमध्येही पोहोचा. सत्संग मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सासंगदास आणखीन एक यामध्ये गोष्ट ऍड करतो की सासंगत या आध्यात्मिक ज्ञानाबरोबर सासंगत आमचं जे शारीरिक जे योगा असतं सासंगत योगा करणंही सासंग शरीराला तितकंच गरजेचं आहे. तर सासंगत त्याच भवनवरती सकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये परमात्म्याने कोल्हे डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये दररोज सासंगत 5 ते 6 या वेळेमध्ये हा योगा शिबिर संपन्न होतं आणि 6 ते 7 मॉर्निंग सत्संग आणि दर रविवारी सासंगत हा विशाल स्वरूपामध्ये सत्संग त्या ठिकाणी संपन्न होतो. सर्वांनी सासंगत या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे. तर सासंगत आज तुम्हाला सर्वांच्या प्रसादाची सासंगत जेवणाची ज्या परिवाराने व्यवस्था केलेली आहे तो संभाजी पाटोळे परिवार सासंगत या ठिकाणी सद्गुरू माऊलींचा दुपट्टा घालून या ठिकाणी सत्कार करतील. ज्या बी सासंगत त्यांच्या भावना असतील जे मनोकामना असतील त्या सद्गुरू मातांच्या कृपेने या ठिकाणी पूर्ण व्हाव्या ही अरदास प्रार्थना. सद्गुरू माता सासंगत दास नमकाशी अरदास प्रार्थना केलेली होती की सासंगत नुकतीच निवड सासंगत या ठिकाणी जे चेअरमन पदी सासंगत पाया पाचोडीचे प्रबंधक महात्मा या ठिकाणी
सोसायटीचे चेअरमन म्हणून निवड झाली. त्यांचा एक छोटासा सत्कार परमानंद दत्तात्रय यादव महात्माजी मंडळाचं प्रकाशन आणि दुपट्टा लावून या ठिकाणी करते. त्याचबरोबर शासन ज्यांनी योगदान दिलं त्या साधेवानांचाही सत्कार शासन त्या ठिकाणी मंडळाचं प्रकाशन आणि दुपट्टा घालून शासन त्या ठिकाणी संपन्न होते. महात्माजींचं ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी समोर यायचं आहे. शासन या आध्यात्मिक क्षेत्राबरोबर या ठिकाणी बरेच संत महापुरुष आहेत. सरपंच, माजी सरपंच, सोसायटीचे सदस्य सर्वांचं दास शासन त्या विषयीच्या वतीनं दत्तात्रय यादव महात्माजी या महापुरुषांचा सत्कार या ठिकाणी. सद्गुरु माता सुदीक्षा महात्माजींचा चेअरमनपदी सत्कार होते. त्यानंतर साधेवानांचाही शासन त्या ठिकाणी सत्कार दुपट्टा घालून महात्मा त्या ठिकाणी करतायत. आणि अंतिम रचना शासन महेशजी प्रेमाने बोलणं. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. प्रेमाने बोला. शासन प्रेमाने बोला. सद्गुरु नाम शरण येता, सद्गुरु नाम शरण येता, सुखतो हा नाम गावले, सुखतो हा नाम गावले, पाहुणे तुझे मुलगा गावले, पाहुणे तुझे मुलगा गावले, पाहुणे तुझे मुलगा. गुरुला शरण येता, गुरुला शरण येता, तो सद्गुरु.
चित मन ध्यान एकाग्र करून सासंगत एक अर्धा पाऊण तासासाठी सर्वांनी सासंगत एकाग्र होऊन जी तुम्हाला मला स्टेजवरून सासंगती अशी योजना श्रवण करायला मिळणार आहे. कुणाचे अजूनही सासंगत फोन चालू असतील तर कृपा करून सासंगत बंद करा, सायलेंट करा आणि सासंगत आता सर्वांनी तुम्हाला यांच्या बरोबर मंगलाच्या नावाने सांगायचं. प्रेमाने बोला ना. आदरणीय सत्संगची प्रेमाने बोला. सत्संगची सुंदर असं भक्तिमय वातावरण बनलेलं आहे. सत्संगची ठिकाण ही पवित्र आहे, एक मंदिर आहे आणि अशा मंदिरामध्ये ह्या भक्ती रसाचा, ह्या ब्रह्मरसाचा आनंद आपण सर्व भक्तगण घेत आहोत. या सत्संगची संत महापुरुष एकाच गोष्टीचा जिकर करत आहेत. आपापल्या परीने एकच गोष्ट समजावत आहेत की हा मनुष्य देह कशासाठी प्राप्त झालेला आहे. सत्संगची एक गीतकार म्हणतो, अरे अरे तू मानव प्राण्या गेला का विसरूनी, दिले वचन तू या देवाला गर्भामध्ये असुनी. सत्संगची ज्यावेळी मातेच्या गर्भामध्ये होतो त्यावेळी सत्संगची या देवाला वचन दिलं होतं. काय सत्संगची वचन दिलं होतं की बाहेर आल्यानंतर मी तुझी भक्ती करेन, मी तुला जाणून घेईन. पण सत्संगची बाहेर पडल्या पडल्या ते वचन विसरला आणि कवा कवा म्हणायला लागला. पण सत्संगची या सद्गुरूला दया आली आणि सत्संगची तुमच्या आणि माझ्यामध्ये जीवनामध्ये हा सद्गुरू आला चुकलेल्या लेकराला वाट दाखवण्यासाठी. आणि सत्संगची त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि खऱ्या देवाची ओळख करून दिली. सत्संगजी म्हटलं आहे, एक देव आहे खरा, माया अटीला पसारा, शरण जावे संत जना आणि सत्य मानावे निर्गुणा. देव एक आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे. शस्त्र त्याला कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, हवा सुकू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. असा निर्विकार सत्संगजी निराकार देव आहे.
तो तुमच्याही माझ्या जीवनामध्ये कधीतरी सद्गुरू आल्यानंतर या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतरच सत्संगजी असा देव तुम्हा आम्हाला प्राप्त होऊ शकतो. अवतारवाणीमध्ये म्हटलेलं आहे, ईश्वराश ज्या शोधी मानव ऐका कुठे राहतो हा, आणि संतांच्या हृदयात राहतो रचनेवरती बसला हा. महापुरुष सांगत होते, का हो दाटून होता वेळे आणि देव आहे तुम्हा पुढे. हा देव सत्संगची तुमच्या आणि माझ्या हृदयात भरलेला अंगसंग. अवतारवाणीमध्ये म्हटलेलं आहे, रूप तुझे अनुरेणू माझी, पाणो पाणी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. चंदनामध्ये तूच सुगंध, गंगे माझी निर्मलता, तेज तूच रवी किरणा माझी, चंद्रा माझी शीतलता, पुष्पा माझी तू सुंदरता, कलिके माझी कोमलता, विद्वानात तुझी विद्वत्ता, तूच कला आणि कौशल्यता, पूर्ण गुरु आहेस कुठा तू, दशमद्वार तवा आहे देश, अवतार म्हणे दिलेली सद्गुरूंनी, आपली भाषा आपला वेश. सत्संगजी हा कणाकणामध्ये आहे, झाडा झुडपामध्ये आहे, पशु पक्ष्यामध्ये आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये आहे, प्राण्यामध्ये आहे. हा केव्हा दृष्टीत पडणार आहे तर सत्संगजी ब्रह्मज्ञानाच्या नंतर. सत्संगजी ज्यावेळी माझ्या जीवनामध्ये सत्संगजी सद्गुरू येईल, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल, ती ज्ञान दृष्टी मला प्राप्त होईल, त्यावेळी सत्संगजी हा कणाकणातील देव, चहू बाजूनी सत्संगजी भरलेला देव माझ्या दृष्टीत पडणार आहे. सत्संगजी मंदिरामध्ये सत्संग आहे म्हटल्यानंतर दाशीला एक उदाहरण आठवलं. असंच एक मंदिर होतं आणि सत्संगजी मंदिराच्या बाजूला सत्संगजी नाच गाणं करणाऱ्या एक स्त्रीचा हॉल होता. आणि सत्संगजी मंदिरामध्ये रोज सकाळी पुजारी पूजा करायचा. रोज सत्संगजी मंदिरामध्ये घंटा वाजायची आणि ते घंटेचा आवाज, त्या घंटेचा नाद सत्संगजी त्या नाच गाणं करणाऱ्या महिलेच्या कानावरती पडायचा. आणि सत्संगजी तो हा जवळ असल्यामुळे तिथं नाच गाणं चालू झालं की तो आवाज सत्संगजी या पुजाऱ्याच्या कानावरती पडायचा. आणि सत्संगजी ज्यावेळी घंटा वाजायची, त्या घंटेचा आवाज त्या महिलेच्या कानावरती पडल्यानंतर तिला वाटायचं किती त्या पुजारीचं जीवन सुंदर आहे, रोज देवाची भक्ती करत आहे, अर्चा करत आहे, किती भाग्यवान आहे तो पुजारी. आणि सत्संगजी हा तो नाच गाणं करणारा आवाज सत्संगजी या पुजाऱ्याच्या कानावरती पडायचा. त्यावेळी त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये येऊन जायचं की किती तिचं भाग्यवान जीवन आहे, किती या जीवनाचा ती सुंदर प्रकारे उपभोग घेत आहे, किती सुंदर जीवन जगत आहे. मग सत्संगजी योगायोग असा होतो, दोघांना एक वेळेस स्मरण येतं. आणि सत्संगजी ज्यावेळी यम दोघांना घेऊन जातो त्यावेळी जी नाच गाणं करणारी महिला असते तिला स्वर्गामध्ये जागा भेटते आणि पुजारी असतो त्याला नरकामध्ये जागा भेटते. आणि सत्संगजी तो पुजारी तक्रार करतो, अरे देवा असं कसं काय झालं, मी तर आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केली, मी तर सतत मंदिरामध्ये तुझ्या पूजेमध्ये दंग असायचो, भक्ती करायचो आणि मला नरक कसा काय भेटला, आणि ती तर नाच गाणं करायची आणि तिला कसं काय स्वर्ग भेटला. त्यावेळी सत्संगजी त्याला सांगितलं जातं, फक्त तू शरीरानं तिथं हजर होतास आणि मन मात्र तुझं तिकडे होतं, ते नाच गाणं करणाऱ्या तिकडे त्या हॉलमध्ये तुझं मन लागलं होतं, तू उपस्थित मात्र शरीरानं मंदिरामध्ये होतास. आणि जी स्त्री होती तिचं मात्र ती फक्त शरीरानं ते नाच गाणं करणाऱ्या हॉलमध्ये होती, पण तिचं मन मात्र या मंदिरामध्ये लागलं होतं. मग सत्संगजी आपण पवित्र अशा ठिकाणी बसलो आहे, पवित्र असा हा सत्संग सुरू आहे, भक्तीचं वातावरण आहे, प्रभू परमात्म्याची चर्चा होत आहे. मी पण सत्संगजी इथं चित्त मन ध्यानानं बसलो तर सत्संगजी इथला एक एक शब्द माझ्या हृदयामध्ये घुसणार आहे. नाहीतर सत्संगजी माझी ही अवस्था त्या पुजाऱ्याप्रमाणेच होणार आहे. या सत्संगजी जे संत महापुरुष वचन काढत आहेत ते माझ्यासाठी काढत आहेत, माझं जीवन सुंदर करणार आहे, ते वचन माझ्या जीवनामध्ये मला धारण करायचं आहे. एके ठिकाणी म्हटलं आहे, बुलंदी को छूना कोई कमाल नहीं होता, बुलंदी पर ठहरना कमाल होता है. सत्संगजी ज्ञान घेतलं म्हणून सगळं काही झालं असं होत नाही, त्या ज्ञानावर टिकून राहणं फार महत्वाचं आहे.
एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्ञान घेतल्यावर ज्ञानासारखे सुंदर जीवन घडले पाहिजे. ज्ञान घेतल्यावर ज्ञानासारखे आचरण घडले पाहिजे. सासंगजी ज्ञान घेतल्यानंतर तसं सुंदर आचरण झालं पाहिजे, जे गुरुला आज अपेक्षित आहे. या सासंगजी गुरुला आज आमच्याकडून काय अपेक्षा आहे, तर महापुरुष कोणीतरी मगाशी सांगत होते की ज्यावेळी आई आपल्या बाळाला सुंदर प्रकारे नटवते, त्यावेळी सासंगजी त्या बाळाला काय कळत असतं हो, त्या बाळाला काय म्हणजे समजत असतं का मला आईनं सुंदर नटवलेलं आहे, त्या बाळाला काय आनंद होतो? नाही, सासंगजी आईला आनंद होत असतो. तद्वत सासंगजी माझ्या भक्ताला सासंगजी आनंदित पाहून गुरुला सासंगजी आनंद होत असतो. तर सासंगजी माझं जीवन जसं गुरुला अपेक्षित आहे तसं असणं गरजेचं आहे. अवतारवाणीमध्ये म्हटलं आहे, राम नाम जप करीत होतो, राम दाविला सद्गुरुने, जगती कैसे जीवन जगणे हेच शिकविले सद्गुरुने. सासंगजी कुठल्या नामाचा जप करत होतो? ज्ञाना अगोदर किती देव सासंगजी करत होतो, पण सद्गुरु जीवनामध्ये आला आणि खऱ्या एका देवाची ओळख झाली. बाबाजी म्हणतात, एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. सासंगजी हे एकाला जाणं गरजेचं आहे. हा एक परमात्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. जोपर्यंत सासंगजी या देहामध्ये श्वास आहे, तोपर्यंत सासंगजी या देहाला किंमत आहे. परवाच्या दिवशी सासंगजी दाशीचा चुलता ब्रह्मलीन झाला आणि सासंगजी पाहणं कशी लोकांची गंमत आहे की जिवंत असोपर्यंत त्याच्यातील एकही लोक गुण पाहत नाहीत आणि मेल्यानंतर मात्र सासंगजी तो कितीही अवघडी असला तरी सासंगजी त्याचं गुण काढून रडलं जातं. या सासंगजी प्रत्येक जण, आम्ही त्यांना तात्या म्हणत होतो, प्रत्येक जण सासंगजी म्हणत होते, तात्या असे होते, तात्या तसे होते, तात्या खूप चांगले होते. पण सासंगजी 60 वर्षाचं जीवन जगलं पण त्यांचा एक सुद्धा गुण पाहिला नाही, लोक अवगुण पाहत होते. पण सासंगजी आज तात्या जग सोडून गेल्यानंतर गुण गात होते. अवतरवाणीमध्ये म्हटलेलं आहे, अरे नराया जगती तुझला कोणी संगी साथी नसे, जाती न संगे तुझ्या कोणी जीव एकटा जात असे. माय रडे तव धाई धाई बंधू तुझ घेऊन जाती, सुखदारा कन्या ही रडती तुझ्या गुणांना आठवती. शुभाशुभ जी कर्मे केली तीच तुझ्या संगे येती, म्हणे अवतार हरिविन सारी जगताची खोटी नाती. सासंगजी ही जगताची सगळी काही खोटी नाती आहेत. फक्त सासंगजी ही शरीराशी जुडलेली नाती आहेत, ती फक्त सासंगजी स्वार्थापुरती आहेत. पण सासंगजी हे मनाशी जुडलेलं नातं, आत्मा आणि परमात्म्याचं, हे सासंगजी निस्वार्थ नातं आहे आणि निस्वार्थ इथं प्रेम आहे. आज सत्संगमध्ये काय शिकवलं जातं तर निस्वार्थ प्रेम करायला शिकवलं जातं. आज माताजी आम्हाला तेच प्रेम देत आहेत. 36 वर्ष बाबाजींनी तेच प्रेम शिकवलं, तेच आज माताजी आपल्याला प्रेम शिकवत आहेत, प्रेम देत आहेत. बाबाजी म्हणायचे, श्वासाची माळ तुटण्यापूर्वीच या परमात्म्याचा बोध प्राप्त करून घ्या. काय माहिती आहे सासंगजी, हा श्वास कुठं कधी संपणार आहे, इथून मी घरी जाणार आहे का हे सुद्धा मला माहिती नाही. सासंगजी म्हटलं आहे, कुंभार घडवितो घडा, त्या घड्याला जाईल तडा, जीव पाण्याचा बुडबुडारे भरोसा याचा नाही. जीव हालता हालता, जीव चालता चालता, जाई बोलता बोलता, भरोसा याचा नाही. मग सासंगजी ह्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान कशासाठी? माझ्याकडे गाडी आहे म्हणून, माझ्याकडे बंगला आहे म्हणून, की सासंगजी भरपूर अशी प्रॉपर्टी आहे म्हणून, की सासंगजी सगळी काही कामाची प्रॉपर्टी नाही. तुम्हाला पावलं पावलाला सासंगजी श्रीमंत लोक भेटतात, कशानं तर धन दौलतीनं, पण मनाची श्रीमंत आज फार कमी आहे. फक्त आणि फक्त ती संतांकडे आहे सासंगजी. सासंगजी तुकाराम महाराजांनी सासंगजी परोपकार, किती परोपकार केला सासंगजी. लोकांनी भरपूर त्रास दिला पण सासंगजी त्यांनी परोपकाराची भावना सोडली नाही. त्यांनी म्हणाले, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. ह्या देवाला पाहण्यासाठी काही मोल द्यावं लागत नाही सासंगजी. कुठला सासंगजी तुम्हाला नवस करावं लागत नाही, कुठली पूजा अर्चा, निंबू नारळ काही करावं लागत नाही. देव फक्त आणि फक्त शुद्ध आणि शुद्ध भावापोटी देव भेटतो आहे सासंगजी. तुम्ही फक्त शुद्ध भाव ठेवा. देव भुकेला भोळ्या भक्ती भावाचा,
मग सासंगाची त्याला काय हवं आहे तर भोळा भाव हवा आहे. या सासंगाची असं सासंगाची दोघं भाव असतात आणि सासंगाची खूप एकमेकांचं प्रेम असतं, पण काही कारणास्तव त्यांच्या दोघांमध्ये वाद होतो. वाद खूप विकोपाला जातो आणि सासंगाची मोठा भाव लहान भावाला, लहान भाव मोठ्या भावाला नको नको ते बोलतात आणि सासंगाची जो लहान भाव असतो तो मोठ्या भावाच्या अंगावरती जातो. मग सासंगाची वाद झाल्यानंतर दोघं वेगळे राहतात. वेगळे राहिल्यानंतर खूप दिवस जातात आणि सासंगाची दोघांची परिस्थिती खूप सुंदर असते. मोठ्याचही सासंगाची गाडी बंगला सगळे काही सुविधा असतात. त्यांनाही 2 मुलं असतात. मुलं मोठी झालेली असतात. लहान भावाची सासंगाची परिस्थिती खूप सुंदर असते आणि लहान भावाच्या मुलीचं लग्न झालेलं असतं. मग लहान भावाला वाटतं झालेला वाद विसरून जाऊन आपल्या मोठ्या भावाला आपल्या मुलीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जावं. मग सासंगाची तो लहान भाऊ आपल्या मोठ्या भावाचं लग्नाचं निमंत्रण घेऊन जातो आणि सासंगाची असंच घरामध्ये 2 मुलं बसलेली असतात. भाव एकीकड, भावाची पत्नी एकीकड बसलेली असते आणि लहान भाव जातो आणि म्हणतो, दादा मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली त्यावेळी. मी तुला असं बोलायला नको होतं. मला त्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे. मी तुझ्या चरणावरती माफी मागतो आणि माझ्या लहान मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि ह्या लग्न कार्य सगळं काही तुझ्या हाताने पार पडावे अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी सासंगाची मोठा भाऊ म्हणतो, छे असं शक्यच नाही. माझ्याकडून काही तुझ्या मुलीच्या लग्नाला येणं होणार नाही आणि तू जे काही करायचं आहे ते तुझं तू सगळं पार पाड. माझी काय अपेक्षा करू नको आणि जमलं तर शेवटच्या क्षणी मी अक्षदाला येईल. या सासंगाची लहान भाऊ खूप नाराज होतो आणि घरी येतो. मग त्याला काही करावं सुचत नसतं. त्याला कोणीतरी सांगतं की तुझा मोठा भाऊ सत्संगला जातो आणि तिथलं सगळं काही ऐकतो. या सासंगाची मग तो एका सत्संगी महापुरुषाला गाठतो आणि आपली सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो, माझी खूप इच्छा आहे की माझ्या भावानं माझ्या मुलीच्या लग्नामध्ये यावं. माझ्याकडून चूक झालेली आहे. मी माफी मागतो आहे. मला मोठ्या मनाने त्यानं माफ करावं आणि मुलीच्या लग्नामध्ये सहभागी व्हावं. सासंगाची ते महापुरुष म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या भावाला समजावतो. मग सासंगाची आठवडी सत्संग असते. सत्संग समाप्त होते आणि त्या भावाला सत्संगीतले महापुरुष बोलवतात आणि सांगतात, हे बघा तुमच्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं आहे असं आम्हाला ऐकायला भेटलं आहे. झाला गेला वाद विसरून जाऊन तुम्ही तुमच्या भावाच्या मुलीला लग्नाला जावं अशी आमची इच्छा आहे. त्यावेळी सासंगाची ते महापुरुष म्हणतात, नाही हो, शक्यच नाही. कारण त्यानं एवढं मला वाईट साईड बोललेलं आहे ते माझ्या मनामध्ये अजूनही खुपत आहे. तो समोर दिसला तर सगळं काही ते आठवत आहे. खूप वाईट बोलला, माझ्या अंगावरती आला, माझ्या हृदयाला खूप मोठी ठेस पोचलेली आहे, जखम झालेली आहे. मग सासंगाची ते महाराज म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही सांगा गेल्या आठवड्यामध्ये सत्संगला आला होता का? ते म्हणतात, हो सत्संगला आलो होतो. मग स्टेजवरती कोण महापुरुष होते? सासंगाची ते आठवायला लागले, त्यांना काय आठवेना. मग थोडा वेळ गेल्यानंतर ते महापुरुष म्हणले, ठीक आहे, तुम्हाला स्टेजवर कोण महापुरुष होते ते आठवत नसतील तर राहू द्या. मग त्या महाराजांनी सांगितलेला एखादा किस्सा तरी सांगा, एखादं वचन तरी सांगा, तुम्हाला आठवते का? त्यावेळी सासंगाची त्यांनी खूप आठवायचा प्रयत्न केला पण त्यांना वचनही आठवत नसतं. मग सासंगाची महापुरुष समजावू लागले, बघा तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये कोण महापुरुष होते, त्यांनी काय सत्संगमध्ये वचन काढलं ते आठवत नाही आणि तुम्ही एवढ्या वर्षापूर्वीचा वाद मनामध्ये धरून बसलेला आहात. या सासंगाची आज मनुष्याला जे काही चांगलं तासाभरापूर्वी घडलेलं आहे ते लक्षात राहत नाही, पण 25-20 वर्षापूर्वी जे वाईट घडलेलं आहे ते मात्र मनुष्यात लक्षात ठेवत आहे आणि वैर द्वेष करत आहे. मग सासंगाची यातून मला बोध एवढाच सांगायचा आहे की त्या लहान भावाप्रमाणे मला माफीही मागता आली पाहिजे आणि मोठ्या भावाप्रमाणे सासंगाची जसं सासंगाची एखादा महापुरुष सांगत आहे ते गुरु स्वरूप म्हणून सांगत आहे तर ते ऐकून माफही करता आलं पाहिजे आणि तेच सासंगाची आज सद्गुरु माताजी तुम्हा मला शिकवत आहेत. या सासंगाची मनुष्य जन्माचं उद्दिष्ट तर काय आहे तर सासंगाची ईश्वर प्राप्ती ही मनुष्य जन्माचं उद्दिष्ट आहे.
मग सासंगजी ईश्वर प्राप्ती अशी शक्य आहे का हो? कुठं सासंगजी देव बाजारामध्ये मिळतो आहे का? या सासंगजी कुठं तुम्हाला सासंगजी असं सांगितलंय का इथं जावा देव भेटेल? नाही सासंगजी, तुमच्याने माझ्या जीवनामध्ये संतच यायला हवेत, सद्गुरूच यायला हवेत. त्यावेळी सासंगजी तुम्हा आम्हाला या देवाची प्राप्ती होणार आहे, या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. या सासंगजी एक सासंगजी साधारण वाल्या कोळी, किती सासंगजी त्याचं जीवन सासंगजी कसं होतं आपण पाहिला म्हणजे ऐकलं आहे की सासंगजी किती दुष्ट वृत्तीचं जीवन होतं. पण सासंगजी क्षणामध्ये सासंगजी बदल झाला. नारद मुनी आले आणि एक सासंगजी मंत्र दिला आणि जीवनाचा कायापालट झाला. सासंगजी अंतर्बाह्य सासंगजी निर्मळ झाले आणि सासंगजी वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला. मग सासंगजी एवढं दुष्ट कृत्य करूनही सासंगजी तो एक ऋषी होतो. मग सासंगजी मी फक्त आणि फक्त आज माताजी काय म्हणतायत, हे माणसा तू माणूस बन. मग सासंगजी मला फक्त माणूस बनायला सांगितलेलं आहे. माणूस बनणं तरी म्हणजे काय, तर सासंगजी त्या माणसामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता हे दैवी गुण असणं गरजेचं आहे. सासंगजी बाबाजींनी एकदा एक उदाहरण दिलं होतं. बाबाजी म्हणतात की एक गढूळ पाण्यानं भरलेला एक ग्लास आहे आणि ते गढूळ पाणी न ओतता त्याला स्वच्छ करायचं आहे. मग कसं शक्य आहे सासंगजी? ते ओतायचं तर नाही, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी तर भरायचं नाही, मग आहे असा ग्लास मला स्वच्छ कसा करता येईल? तर सासंगजी त्या गढूळ पाण्याच्या ग्लास मध्ये मला निरंतर स्वच्छ पाण्याची धार सोडायची आहे. मग ते गढूळ पाणी आपसुकच निघून जाणार आहे आणि सासंगजी तो ग्लास स्वच्छ पाण्याने भरणार आहे. तद्वत सासंगजी मला इथं संत महापुरुषांच्या संगतीमध्ये येऊन बसणं गरजेचं आहे. माझ्यामधील सासंगजी जे अवगुण आहेत ते आपसुकच निघून जाणार आहेत. केव्हा तर सासंगजी इथून एक 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 सासंगजी मोलाचा संदेश की सासंगजी माझ्या हृदयामध्ये तो आतमध्ये सासंगजी जाणार आहे आणि त्यावेळी सासंगजी एक एक अवगुण गळून पडणार आहे. या सासंगजी आज संत तेच कार्य करत आहेत, माणसाला माणूस बनवण्याचं. सद्गुरु माताजीने ब्रह्मज्ञान देऊन तुम्हा आम्हाला संत ही उपाधी दिलेली आहे. मग सासंगजी संत कसा असावा, तो सासंगजी आपला आपण विचार करायचा आहे की पुरातन संत महापुरुषांचा तो भाव की सासंगजी संत एकनाथ महाराजांना देव गाढवामध्ये दिसला, या सासंगजी नामदेव महाराजांना पुतळ्यामध्ये दिसला, संत तुकाराम महाराजांना पशु पक्षी वृक्ष वल्लीमध्ये दिसला. सासंगजी तुम्हा आम्हाला तरी तो देव माणसामध्ये दिसणं गरजेचं आहे. बाबाजी म्हणतात सत्कार करना है तो हर एक इंसान का सत्कार करो. मग बाबाजींना म्हणता आला असते की सत्कार करना है तो हर एक संत का सत्कार करो. नाही सासंगजी, बाबाजींनी प्रत्येक मनुष्याचा सत्कार करायला सांगितलेला आहे. या सासंगजी अवतारवाणीमध्ये म्हटलेलं आहे, औषध ना होई गुणकारी जर पत्त्या पाळले नसे, बोले मुखाने करीन कराने कार्य सिद्धीला जात नसे. मिळेल चरण धुळी संतांची ज्यांच्या मनी सत्कार नसे, अशक्य टिकणे ज्ञान अंतरी जर गुरुवर विश्वास नसे. गुरु वाचोनी ज्ञान नूपसे टिकत नसे ज्ञानाविन ध्यान, जाऊन आम्हानी पाच प्राणांना अशक्य होणे ब्रह्मज्ञान. सासंगजी गुरुनं ज्यावेळी आपल्याला ब्रह्मज्ञान दिलं त्यावेळी 3 कर्म आणि 5 प्रण दिलेले असतात. त्या सासंगजी 3 कर्मावर आणि 5 प्रणावर मला चालणं गरजेचं आहे. की सासंगजी ज्यावेळी एखादी व्याधी झाली आणि मी ज्यावेळी डॉक्टरकडे जातो, डॉक्टरांनी आपल्याला औषध दिलेले असतात आणि त्या औषधाबरोबर काही पथ्येही पाळायला सांगितलेले असतात. मग सासंगजी मी घरी आल्यानंतर फक्त ते औषध घेतलं आणि पथ्य नाही पाळली तर तो आजार माझा बरा होणार नाही. तद्वत सासंगजी गुरुने ही सत्संग घालून दिलेली आहे, सत्संग घालून दिलेली आहे आणि ज्ञान दिलेलं आहे. ज्ञान दिल्यानंतर सासंगजी 5 पुराण आणि 3 कर्म दिलेले आहेत. त्या 5 प्रणावर आणि 3 कर्मावर चालणं गरजेचं आहे. त्यावेळी सासंगजी माझ्या भक्तीला सुरुवात होणार आहे. या सासंगजी एकदा सासंगजी असंच राज्यसभेमध्ये सासंगजी धृतराष्ट्राला सासंगजी विदुर काका समजावत होते. विदुर काका म्हणत होते, अरे म्हणजे धृतराष्ट्राला सांगत होते, महाराज तुम्ही तर एवढं म्हणजे डोळ्यानं तर आंधळा आहात, पण तुम्ही
म्हणजे अंतःकरणाने अंत झाला आहे का? की तुमचा दुर्योधन पुत्र आहे तो किती अन्याय करत आहे 5 पांडवांवरती. त्यावेळी सासंगाची बऱ्याच गोष्टींची बातचीत चाललेली असते. त्यावेळी ही गोष्ट दुर्योधन ऐकतो आणि म्हणतो, प्रधानजी तुम्ही काय करत आहात? माझ्या वडिलांना माझ्याच विरोधामध्ये भडकवत आहात का? आजपासून तुम्हाला प्रधानजी या पदावरून मी तुम्हाला काढून टाकत आहे. त्यावेळी सासंगाची विदुर काका म्हणतात, अरे ज्या राज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल त्या राज्यामध्ये मला काम करण्याची अजिबात गरज नाही, मला आवश्यकता वाटत नाही. त्यावेळी सासंगाची विदुर काकाची आपल्या पत्नीला घेतात आणि जंगलामध्ये निघून जातात. आणि सासंगाची भगवान श्रीकृष्ण तिथे येणार असतात आणि भरपूर असे सासंगाची सर्वजण गोळा झालेले असतात आणि राजसभेमध्ये भगवान श्रीकृष्ण येतात आणि दुर्योधनाला म्हणतात, अरे 5 पांडवांना फक्त 5 गावं दे. त्यावेळी दुर्योधन म्हणतो, 5 गावं काय सुईच्या टोकावर मावण्या इतकी माती सुद्धा यांना मिळणार नाही. या सात्संगाची त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना खूप राग येतो आणि दुर्योधन म्हणतात, तुम्ही कशासाठी आलात? पाहुणचार करण्यासाठी आलेला आहात भगवान, तुम्ही हे सगळं काही जाऊ द्या आणि तुम्हाला मातेनं भरपूर असं 54 प्रकारचं जेवण बनवलेलं आहे, तुम्ही त्या जेवणाचा स्वाद घेण्यासाठी चला. त्यावेळी सात्संगाची भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला तुझा स्वाद काही नको, मला आज माझं जेवण विदुर काकांच्या घरी करायचं आहे. या सात्संगाची ते शब्द विदुर काकांच्या कानावरती पडतात आणि सात्संगाची विदुर काका पत्नीला सांगतात, तू घरी जा. सात्संगाची पत्नी धावत घरी जाते आणि सात्संगाची घरी गेल्यानंतर विदुर काका म्हणतात, तू घरी जाऊन सगळं काही तयारी कर आणि भगवान श्रीकृष्णांना माखन खूप आवडत आहे, मी बाजारामध्ये जाऊन माखन घेऊन येतो. आणि विदुर काका माखन आणण्यासाठी बाजारात जातात. पत्नी घरी जाते आणि सात्संगाची दार बंद करून पत्नी आंघोळीसाठी बसलेली असते. आता सगळं काही आवरायचं, सगळं भगवान येणार आहे ह्या आनंदामध्ये असते. सात्संगाची आंघोळीला बसले असते तेवढ्यात सात्संगाची दारावरती थाप पडते आणि भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि सात्संगाची विचारते कोण आहे? तर सात्संगाची बाहेरून आवाज येतो, श्रीकृष्ण आहे. त्यावेळी सात्संगाची तिच्या म्हणजे एवढं भान विसरून जाते, मी आंघोळीला बसली आहे, माझ्या अंगावर वस्त्र आहे की नाही, पूर्ण देह भान विसरून सात्संगाची ती बाहेर येते. अंगावरती एक वस्त्र असतं, दार उघडते आणि सात्संगाची भगवान श्रीकृष्णांना बसायला पाठ आणते, स्वतः पाठावर बसते आणि सात्संगाची श्रीकृष्णांना खाली बसवते. कारण सात्संगाची ती भगवान श्रीकृष्णांना पाहून एवढा तिला आनंद होतो की त्या आनंदामध्ये ती काय करते आहे हेच तिला कळत नाही. मग सात्संगाची थोडा वेळ जातो, बसल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला खूप भूक लागलेली आहे. आणि सात्संगाची त्यावेळी विदुर काकांची पत्नी सांगते, थोडा वेळ दम धरा. आणि विदुर काका बाजारामध्ये माखन आणण्यासाठी गेलेले आहेत. त्यावेळी सात्संगाची भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही माते, मला खूप भूक लागलेली आहे, मला थोडं तरी काहीतरी खायला द्या. त्यावेळी सात्संगाची दारामध्ये केळी असते, जाऊन बाहेरून केळी आणते आणि ज्यावेळी सात्संगाची केळी सोलत असते, केळीची साल भगवान श्रीकृष्णाला चारत असते आणि सात्संगाची जो गाभा असतो तो बाजूला टाकत असते आणि सात्संगाची तिला कळतच नसतं की मी काय करत आहे. तेवढ्यात सात्संगाची विदुर काका येतात आणि ते दृश्य दरवाजातून पाहतात आणि ते म्हणतात, अगं वेडे, तू काय करत आहे? भगवान श्रीकृष्णांना पाटावर बसवण्याऐवजी तू पाटावर बसली आहेस आणि भगवान श्रीकृष्णांना खाली बसवलं आहेस आणि भगवान श्रीकृष्णांना केळी चारायची सोडून तू साल चारत आहेस. त्यावेळी सात्संगाची विदुर काकांची पत्नी भानावरती येते आणि आतमध्ये जाते. विदुर काका येतात सात्संगाची आणि म्हणतात, भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती माफी मागतात आणि माफ करा. त्यावेळी सात्संगाची भगवान श्रीकृष्णांना केळ सोडतात आणि सात्संगाची केळ देतात आणि साल बाजूला टाकतात. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विदुर काकाजी एक बोलू का, की जो गोडवा सालीमध्ये होता तो गोडवा या गाभ्यामध्ये नाही. कारण का सात्संगाची तो भाव, ती भाव सात्संगाची एवढं भावुक झाली होती, एवढा आनंद झाला होता तिला की सात्संगाची ती विसरूनच गेली होती आणि तो भाव शुद्ध होता.
तो भगवंताला आज काय पाहिजे आहे तर सासंगजी तो भाव पाहिजे आहे आणि तो भावाचा भूक केलेला आहे. मग सासंगजी माझाही तो भाव बनणं आज गुरुच्या चरणावरती गरजेचं आहे. तोच भाव सासंगजी, जो भाव सासंगजी त्या मातेचा होता, जो भाव शबरीचा होता, जो भाव सासंगजी मीराबाईचा होता, संत जनाबाईंचा होता. सासंगजी माताजींनी अभंग घेतला. संत जनाबाईंना सासंगजी जात ओढण्यासाठी मदत केली. सासंगजी सावता माळ्याला मदत केली. सासंगजी संत सगुबाईला मदत केली. सगळ्या संतांना मदत केली. मग सासंगजी तुम्ही आम्ही बसलेले संत आहोत, मग तुम्हा आम्हाला का मदत करणार नाही? फक्त या भावानं सासंगजी याला एक हाक मारा. अंतःकरणापासून सासंगजी हाक द्या, तुमच्या हाकेला तो धावून येणार आहे. सासंगजी गुरुच्या चरणावरती फक्त आणि फक्त विश्वास महत्वाचा आहे. तुम्ही ठाम गुरुच्या चरणावरती विश्वास ठेवा, मग सासंगजी प्रत्येक गोष्ट तुमचं सफल होणार आहे. या सासंगजी माताजी सासंगजी तुम्हा आम्हाला तोच संदेश देत आहे की सासंगजी प्रेमाने राहावा, सासंगजी एकमेकांवरती प्रेम करा. या सासंगजी अवतारवाणीमध्ये म्हटलेलं आहे, सत्य मार्ग अचरला जाणी जग त्याचे वैरी बनले, संत जनानी कष्ट सोसिले अभिमानाने नाही भरले. संत जनांना हे मनमानी अल्पमती ऐसे म्हणती, स्वार्थासाठी हे मनमानी संतांशी झगडे करती. स्वतः भटकुनी तेच गुरुला भला भुटका म्हणताती, हंत नद्याची संत जनांना ध्यान तयावर ना देती. धर्म जाणतो म्हणती तयानी वैर जगी या वाढविले, कट्टरपंथी पंडित यानी फतवे अनेक काढले. आली तेव्हा कदर न केली, दीप मळ्यावर लाविली, अवतार म्हणे हे मूर्ख जगिया आपला हट्टन सोडिती. या सासंगजी पुरातन काळापासून आपण पाहिलेलं आहे की लोकांनी संत महापुरुषांना भरपूर असा त्रास दिला, पण सासंगजी त्यांनी आपली परोपकाराची भावना सोडली नाही. या सासंगजी भला इतिहासामध्ये असो किंवा सासंगजी निरंकारी मिशन मध्ये असो, अशी सासंगजी सत्संग बसलेली असायची आणि सासंगजी किती कर्मठ लोक होती, सत्संगावरती हल्ला करायचे, पण सासंगजी एकही संत इथून उठत नव्हता. की सासंगजी भरपूर सत्संगला त्रास दिला, पण सासंगजी संत मागे हटले नाहीत. येशू ख्रिस्तांना सासंगजी सुळावरती चढवलं, तरी पण सासंगजी ते म्हणत होते, हे देवा या लोकांना माफ कर, हे जे काही करत आहेत ते यांना माहिती नाही. मग सासंगजी ही संतांची परोपकाराची भावना आहे. हे संत सासंगजी हृदयापासून सासंगजी त्यांची तळमळ असते की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरा सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळं जना. ही सासंगाची सत्संग घेण्याची किंवा सत्संग सासंगजी ठेवण्याची एकच आणि एकच सासंगजी त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की माझ्या जीवनामध्ये सुख आलेलं आहे, माझ्या घरामध्ये सुख आलेलं आहे, ते सर्वांच्या जीवनामध्ये यावं, सर्वांचं जीवन सुंदर बनावं, सर्वांचं घर स्वर्गमय बनावं. सासंगजी स्वर्ग कुठं आहे तर सासंगजी स्वर्ग इथंच आहे. मग सासंगजी तुमचं आमचं हे कर्तव्य बनतं की सासंगजी जसं मला गुरुनं ज्ञान दिलेलं आहे ते सर्वांना ज्ञान मिळावं. माझ्या जीवनाचा उद्धार झालेला आहे, तो सर्वांच्या जीवनामध्ये तो उद्धार व्हावा. या सासंगजी राजमाताजी म्हणायच्या, सुख सारे दुनिया के पादे सब झोली बीच, फिर भी मिलाए रखना संतांनी डोले बीच. माताजी या परमात्म्याकडे अरदास करायच्या, हे परमात्मा या संत महापुरुषांना प्रत्येक सुख यांच्या झोळीमध्ये टाक, पण यांना सद्गुरूच्या चरणाशी जोडून ठेव. या सासंगजी म्हटलेलं आहे, हेची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा. मग सासंगजी गुरुकडे आपण अरदास करायची आहे की सासंगजी हे ज्ञान दिलेलं आहे, माताजी तुम्ही ध्यान द्या, ज्यांना ज्ञान नाही त्यांना ज्ञान द्या. सासंगजी एके ठिकाणी बाबाजी म्हणतात, तितली जब बढ़ेगी तो फूलों के तरफ, उतरेगी तो फूलों पर, नष्ट होगी तो फूलों के बीच. उसे जीना भी आता है, उसे मरना भी आता है, सभी को जीवन जीने का ऐसा ही ढंग प्राप्त हो कि जिसमें मिट भी जाए लेकिन महक कायम रहे. कारण सासंगजी बाबाजी म्हणतात की ज्यावेळी आपण या जगाचा निरोप घेतो, या जगातून आपण निघून जातो सासंगजी शरीर रूपानं, पण सासंगजी माझी कीर्ती, माझा सासंगजी तो भक्तीचा सुगंध दरवळत राहणं गरजेचं आहे.
की सासंगजी गेल्यानंतर असं कुणाला वाटू नये की बरं झाला हा निघून गेला, असं वाटावं की नाही खरंच चांगला होता. असं सासंगजी माझ्याकडून कर्म घडणं गरजेचं आहे. या सासंगजी आज सुवर्ण अक्षराने संत महापुरुषांची नावं सासंगजी आज इतिहासामध्ये अजरामर आहेत. की सासंगजी आपण पाहतो की सिकंदर बादशाहचं उदाहरण घेतलं जातं, पण सासंगजी त्याचं कुठं सासंगजी सुवर्ण अक्षराने इतिहासामध्ये नाव कोरलेलं आहे का? सासंगजी नाही, पण संत महापुरुषांची नावं आज इतिहासामध्ये अजरामर आहेत. या सासंगजी संत मीराबाईला काय सासंगजी रोहिदासाकडून बोध झाला आणि वेडे झाल्यासारखं सासंगजी पायामध्ये घुंगरू बांधलं आणि सासंगजी या सत्याचा हा संदेश सासंगजी जनसामान्यापर्यंत पोहोचवला. या सासंगजी किती वर्ष सासंगजी जवळजवळ 80 वर्ष शबरी मातेनं ह्या सासंगजी परमात्म्याची ही प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. किती सासंगजी जीवन बघा ना. एकदा दाशी त्यांचा लेख वाचत होते, विचारात पडले सासंगजी की सासंगजी एखाद्या म्हणजे कुठंतरी आपल्याला सांगितलं आणि आज इथं मोठा सत्संग आहे आणि माताजी येणार आहेत, तर सासंगजी टायमिंग 10चा दिला असला आणि 11 वाजल्या तर सासंगजी आपल्याला वाटतं की किती वेळ झाला आहे, पण सासंगजी जवळजवळ 80 वर्ष अख्खं आयुष्य सासंगजी लोक सांगत होते राम या वाटेने येणार, राम त्या वाटेने येणार, तर सासंगजी रोज एक वेगळा मार्ग झाडायचा, रोज त्या मार्गावरती फुलं हातरायची. किती सासंगजी सुंदर जीवन, सुंदर भाव होता परमात्म्याप्रती सासंगजी, ती ओढ होती सासंगजी परमात्म्याला भेटण्यासाठी. मग सासंगजी ती ओढ या सद्गुरूच्या चरणावरती तुम्ही आम्ही लावूया. हा अंग संग परमात्मा आहे, तो दाखवून दिलेला आहे, त्याच्या एहसासामध्ये राहूया. अवतार सिंहजी महाराज म्हणायचे की सासंगजी ज्यावेळी मी याच्या एहसासामध्ये राहील, ज्यावेळी मी सतत स्मरणामध्ये याच्या आठवणीमध्ये राहील, त्यावेळी माझ्या मनाला एखादाही वाईट शब्द किंवा वाईट विचार सासंगजी स्पर्शही करणार नाही. तर या सासंगजी तुम्ही आम्ही एकच करूया, जसं माताजींना अपेक्षित आहे तसं जीवन घडवूया. जो गुरुचा आदेश येत आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठीच आहे, म्हणून मी माझं पहिला जीवन सुंदर बनवूया, माझ्या आचरणामध्ये तो उतरण्याचा प्रयास करूया. जसं सासंगजी आताच म्हटलं की हे चिदान देवा देवा तुझा विसर ना व्हावा. माताजी ज्यांना ज्ञान दिलेलं आहे त्यांना ज्ञानावर टिकण्याची ताकद द्या, ज्यांना ज्ञान नाही त्यांना ज्ञान द्या. तशी तुमच्या चरणावरती अरदास प्रार्थना करते. सर्व संत महापुरुषांना तनानं मनानं धनानं सुखी करा. सत्संग सेवा नामस्मरण सतत घडूया आणि तुमच्या चरणाशी जोडून ठेवा. सात्संगची प्रेमाने बोला. तेरी ओठ सहारा तेरा तन मन खोल घुमावा, कहे अवतार तेरे दाता दिन राती कहे अवतार तेरे दाता दिन राती तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. हंसता फुलनहार
तुही निरंकार